नमस्कार मंडळी, हळदी कुंकूचे कार्यक्रम आता सुरू झाले आहेत. त्यासाठी घरीच सिंपल मेकअप कसा करायचा हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सगळ्यात पहिले मी इथे चेहरा वॉश करून घेतला आहे. त्यानंतर मी इथे मॉइश्चरायझर लावून घेते. मेकअप करताना सगळे आपले एक्सेसरीज असतात ते काढून ठेवायचे. कानातले, गळ्यातलं काढून ठेवायचं म्हणजे आपल्याला व्यवस्थित मेकअप करता येईल. तर मी इथे सगळं मॉइश्चरायझर पूर्ण चेहऱ्याला, नेकला वगैरे लावून घेते. त्यानंतर मी इथे सनस्क्रीन अप्लाय करून घेते. जर तुम्ही कुठे बाहेर जात असाल तर सनस्क्रीन हे वापरणं गरजेचंच आहे. ही स्टेप कधीही स्किप करू नका. आपला जो भाग उन्हामध्ये एक्सपोज होतो तिथे सगळीकडे लावून घ्यायची अगदी व्यवस्थित. सनस्क्रीन लावल्यावरती 4 ते 5 मिनटं थांबा, नाहीतर ते व्हाईट स्पॅच दिसतात. आता मी इथे NYची स्ट्रोब क्रीम यूज करते. याने चेहरा एकदम ग्लॉसी वाटतो. या स्ट्रोब क्रीमचं शेड आहे पिंक. त्यानंतर मी इथे कन्सिलर वापरते. जिथे आपल्याला काळसर भाग दिसतो तिथे अगदी मी थोड्या प्रमाणात कन्सिलर वापरून घेते. यावर कव्हरेज छान येतो. इथे मी ब्युटी ब्लेंडरने ब्लेंड करते. मी हे मेबेलिनचं कन्सिलर यूज करते. कन्सिलर घेताना फाउंडेशनच्या जरा जास्तच ब्राईटमध्ये घ्यावं. अशा प्रकारे मी चेहऱ्याला कन्सिलर लावून घेतला आहे. त्यानंतर मी इथे स्विस ब्युटीचं पॅन स्टिक घेतलं आहे. त्याने मॅट लुक येतं. तुम्हाला फाउंडेशन लावायची काही गरज लागत नाही. त्यानंतर मी इथे लूज पावडर घेतली आहे, हुडा ब्युटीची आहे. पूर्ण चेहऱ्याला अगदी लाईट लावून घेते, नाहीतर चेहरा थोडा केकी दिसेल. कानाला आणि मानेला पण लावून घेते, नाहीतर मान आणि कान काळपट वाटेल. तर आता मी इथे ब्लश लावते. अगदी थोडं लावते कारण मला थोडं ब्लश आवडतं, सो मी लावते पिंक कलरचं. इथे मी हायलायटर लावते. तर मी इथे कपाळ, नाक आणि हनवटी इथे मी हायलायटर लावून घेते. इथे मी आयब्रो सेट करते. मी आयब्रो पेन्सिल लावत नाही, ऑलरेडी माझे आयब्रो ब्रॉड आहेत. ते मी आयशॅडो लावते. लाईट ब्राऊन कलर आहे आणि मी फिंगरनेच लावते शक्यतो, कारण मला फिंगरने बेस्ट वाटतं, चांगलं ब्लेंड होतं. आता मी आयलायनर लावते. ब्ल्यू कलरचं आयलायनर आहे हे. झुडिओमधून घेतले. छान आहे, लॉंग लास्टिंग आहे. सेकंड लास्ट पार्ट लिपस्टिक फेवरेट. मला खूप आवडते लिपस्टिक लावायला. आणि ही मार्सची लिपस्टिक आहे, ब्राऊन शेड आहे. ही सगळ्यात बेस्ट आहे टिकली लावणे, त्यामुळे चेहरा उठून दिसतो आणि पूर्ण लूक बदलून जातो. इथे मी मायग्लॅमचं मेकअप फिक्सर यूज करते. याने आपला मेकअप लॉंग लास्टिंग राहतो आणि मॅट लूक देतो. इथे मी माझा मेकअप लूक तयार केलेला आहे. तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.